मी आज एका लेखकाची माहिती सांगणार आहे. त्यांचे नाव आहे व्यंकटेश दिगंबर माडगुळकर. त्यांचा जन्म 5 एप्रिल 1927 रोजी सांगली जिल्ह्यात झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत मात्र स्वतःच्या प्रयत्नाने इंग्रजी साहित्याचा व शिकारीचा व्यासंग केला होता. त्यांना तात्या या टोपण नावानेही ओळखले जाते. ग्रामीण कथा, कादंबरी, लोकनाट्य, पटकथा, प्रवास वर्णन अशा प्रकारचे साहित्य प्रकार आहेत. पु ल देशपांडे यांचा पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 साली झाला आणि यांचा मृत्यू 12 जून 2000 साली झाला. हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. हे एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथा लेखक, संगीतकार आणि नाटककारही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून यांना ओळखले जातात. त्यांना आधा अक्षरावरून नेहमी पु ल असे म्हटले जातात. धन्यवाद. कविताचे नाव आहे माहेर. कवी आहेत सदाशिव माळी. तापी काठची चिकण माती, ओटा तरी बांधू ग बाई. असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. असा सोजी चांगलं तर लाडू तरी बांधू ग बाई. असं लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपीन ग बाई. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती घालू ग बाई. असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती घालू ग बाई. धन्यवाद. यांची माहिती सांगणार आहे. लेखक म्हणजे शब्दांनी मन जिंकणारा जादूगर. माझे आवडते लेखक पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. हे केवळ लेखक नव्हे तर नाटककार, विनोद लेखक व संगीतकार आणि एक अस्सल मराठी मन होते. पु ल देशपांडे यांनी हसत समाजावरील मिरमीय भाष्य निर्माण करणारे साहित्य निर्माण केले. त्यांच्या लेखनात विनोदांचा खजिना होता. बटाट्याची चाळ, असा मी असा, व्यक्ती आणि वली अशी अनेक पुस्तके त्यांचे आजही तितकेच ताजीतवानी वाटतात. मी एक तुमच्यासमोर कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे मैत्री. मैत्री एक सोपी वाक्य आहे. रोज आठवण यावी असं काही नाही. रोज आठवण यावी असं काही नाही. रोज बोलणं व्हावं असं काही नाही. रोज बोलणं हवं असं काही नाही. एवढंच कशाला रोज भेट व्हावी असं काही नाही. एवढंच कशाला रोज बोलणं हवं असं काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री. आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवट काय हो भेटी नाही झालं तरी गाठी. शेवट काय हो भेटी नाही झालं तरी गाठी. बसणं महत्त्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं. बसणं महत्त्वाचं ज्यांनी जाणलं त्यांनी माणसातला माणूस पण जाणलं. अशा सर्व मित्रमैत्रिणींना शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या. धन्यवाद. मी एक कविता सादर करून दाखवणार आहे. कवितेचे नाव आहे निसर्ग. कवी अजय टिंगणवार. तू चंद्र तू तारा, सभोवतीला रंग तुझाच सारा. तू चंद्र तू तारा, सभोवतीला रंग तुझाच सारा. तू आकाश तू इंद्रधनु, तुझ्याच रंगात भिजले अनेक जणू. तू आकाश तू इंद्रधनु, तुझ्या रंगात भिजले अनेक जणू. तू आभाळ तू वारा, तुझ्याच मिठीत माणसाचा जीव सारा. तू आभाळ तू इंद्रधनु, तुझ्याच रंगात भिजले अनेक जणू. तू इंद्रधनु, तुझ्याच रंगात भिजले अनेक जणू. तू आकाश तू वारा, तुझ्याच मुठीत माणसाचा जीव सारा. तू आकाश तू वारा, तुझ्याच मुठीत माणसाचा जीव सारा. मी आज ग दि माडगुळकर यांची माहिती सांगणार आहे. ग दि मा यांच्या
कार्यकीर्दीत 176 पटकथा आणि 2000 गाणी लिहिले. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटासाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले. माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो, कोकणची निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. कोकणची निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा बोली फुलांचा ताटवा, भगवा बोली फुलांचा ताटवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो, कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी. काजात त्यांच्या भरली शहाळी, काजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडाची जळून मापवा, उंची माडाची जळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो, सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या. शिडात शिर रे अवखळ वाऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. जणी धरणीला गलबत टेकवा, जणी धरणीला गलबत टेकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया. खूप सुंदर अशा पद्धतीनं आतापर्यंत सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत. सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. टाळ्याच्या स्वरूपामध्ये त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करूया. इयत्ता 5वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी फलकलेखन केलेले आहेत. सुंदरशा हस्ताक्षरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल लहान सुट्टीमध्ये मोठ्या सुट्टीमध्ये त्या फलकावरती जे काही लिहिलेले आहे ते त्याचं वाचन करा आणि तुम्हाला त्याच्यासाठी आत्मसात करण्यासाठी सोपं होऊन जाईल.